बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। हे जे कोणी दोन्ही उमेदवार आहेत ते 40 मधील भाजपच्या आमदारांचे सहकारी आणि भाजपचे पदाधिकारी आपल्या निदर्शनात येतील आणि त्यांची सर्व सूचक, दोन्ही उमेदवारांचे 10-10, 20 सूचक हे भाजपचे कार्यकर्ते आहेत। ह्याचा अर्थ ही भाजपची बी टीम आहे। सावंत साहेबांना आव्हान आहे की माझे अनुमोदक सूचक हे BJPचे कोणतेही सदस्य व मी स्वतः कोणताही सदस्य असन त्यांनी पुरावा सादर करावा। मी राजीनामा उमेदवारीचा द्यायचा तयार आहे। त्यांनी नाही सादर केला तर त्यांनी त्यांचा उमेदवाराचा राजीनामा द्यावे। या ठिकाणी गंभीर आरोप केला की भाजपला पराभव दिसतोय, डमी उमेदवार उभे केले जात आहेत, काय विषय? गंभीर नाही, त्याच्यासाठी मी कागदोपत्री पुरावे सादर केलेले आहेत आणि ते कागदोपत्री पुरावे, ती फाईल मी आपल्या सर्वांसमोर दाखवलेली आहे। भाजपला आपला पराभव समोर दिसतोय, त्याच्यामुळे अशी कटकारस्थानं करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। भाजपचे नेते तर दावा करत आहे 5 लाखांचा मताधिक्य आम्हाला मिळाला। ज्यांना 5 लाख पारची जर घोषणा केली तर त्यांना अशी कटकारस्थानं करण्याची गरज लागत नाही। ज्या अर्थी त्यांना म्हणजे आपण पाहिलं असेल की करण पवार नावाचा दुसरा उमेदवार त्यांना शोधण्याची वेळ आली, पण दुर्दैव असं आहे की करण पवार शोधताना त्यांना करण सिंग संजय सिंग पवार सापडला। राजकीय दबाव देऊन त्याचं नाव करण संजय पवार त्यांना घोषित करावं लागलं। आपण वंचितला उमेदवार सापडत नव्हता। हे दोन्ही उमेदवार 25 तारखेला 2:45च्या दरम्यानी अर्ज दाखल करावे लागले। दोघांची नोटरीसुद्धा 382 आणि 383ची नोटरी हेमाडी शर्मा नावाच्या नोटरीकडनं करावी लागली। ह्या दोन्ही जे फॉर्म भरले त्याचे हस्ताक्षर आपण पाहिलं असतील तर ते भाजपच्या 40 कार्यालयाच्या कर्मचाऱ्याचे, आणि हे जे कोणी दोन्ही उमेदवार आहेत ते 40 मधील भाजपच्या आमदारांचे सहकारी आणि भाजपचे पदाधिकारी आपल्या निदर्शनात येतील आणि त्यांची सर्व सूचक, दोन्ही उमेदवारांचे 10-10, 20 सूचक हे भाजपचे कार्यकर्ते आहेत। ह्याचा अर्थ ही भाजपची बी टीम आहे आणि भाजप पुरस्कृत उमेदवार असून शिवसेनेचे मताधिक्य कमी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। भाजपचे नगरसेवक देखील आपल्या संपर्कात असल्याचं बोललं जाते, वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती काही दिवसांनी आपल्याला कळेल आणि ह्या सगळ्या गोष्टीची त्यांनी, आपण सांगतो ना की त्यांनी त्याची धसका घेतलेला आहे, त्याच्यामुळे हे सगळे उपद्व्याप त्यांना करावे लागत आहेत। कारण भाजपची त्यांची ओरिजिनल टीमसुद्धा त्यांच्याबरोबर काम करायला तयार नाही आहे। घेतलेली आहे। संजय सावंत यांनी आपल्यावर आरोप केले होते, काय सांगाल? प्रथम मी संजय सावंत साहेबांनी जो आमच्यावर जो आरोप केला आहे तो बिनबुडाचा आहे। संजय साहेब यांनी जो आरोप केला की मी BJPचा सदस्य आहे किंवा BJPच्या कोणत्याही कार्यक्रमाचा मी सदस्य म्हणून काम केला असन, सावंत साहेबांना आव्हान आहे की माझे अनुमोदक सूचक हे BJPचे कोणतेही सदस्य व मी स्वतः कोणताही सदस्य असन त्यांनी पुरावा सादर करावा। मी राजीनामा उमेदवारीचा द्यायचा तयार आहे। त्यांनी नाही सादर केला तर त्यांनी त्यांचा उमेदवाराचा राजीनामा द्यावे। मंगेश चव्हाण यांचे निकटवर्ती असाही आरोप त्यांनी केला आहे। त्यांच्या मेळाव्यांमध्ये तुम्ही आजपर्यंत हजेरी लावलेली आहे। आमचे मतं खाण्यासाठी डमी उमेदवार उभे केले जात आहेत, भाजपच्या पायाखालची बाळू सरकली असे थेट त्यांनी आरोप केले आणि एक डमी उमेदवार आपल्याला संबोधलेला आहे, काय सांगाल? मी सावंत साहेबांना आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडी ही छोटी पार्टी नाही। ते आमच्यावर आरोप करताना त्यांना विचार करायला पाहिजे की वंचित बहुजन आघाडी ही मोठी पार्टी आहे। श्रद्धेय बाळासाहेबांच्या माध्यमातून ही पार्टी रडती आहे। पुऱ्या देशभरात, महाराष्ट्रभरामध्ये वंचित बहुजन आघाडीचं वारं आहे, म्हणून हे आमच्यावर बिनबुडाचे आरोप करताय। व मंगेश चव्हाण हे आमच्या 40 गावचे आहे, संस्कृत कार्यक्रम करतात। त्या कार्यक्रमाला सर्व पक्षाचे लोक बोलवतात, त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि आमचा फोटो व्हायरल झाला, यात काही गैर नाही। वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार होते जळगाव लोकसभेचे प्रफुल्ल लोढा,
यांनी महाविकास आघाडीला आम्ही पाठिंबा दर्शवू आणि आज तुम्ही थेट उमेदवारी करता आहे, काय सांगाल? लोढा साहेबांनी जी माघारी घेतली त्यांच्या काही कारणास्तून व काही राजकीय पक्षाच्या माध्यमातून त्यांनी माघार घेतली असं कळालं, पण लोढा साहेबांची तुमच्याच माध्यमातून आम्हाला कळालं की लोढा साहेबांनी बोललं की कधी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाही दिला तर मी इतर पक्ष जे करण पवार आहे त्यांना मी पाठिंबा देऊ शकतो, पण आता वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जळगाव जिल्ह्याला मिळाला आहे, त्यांनी आम्हाला या गोष्टीचा खुलासा केला आहे.